नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे छाया विनोदला म्हणत असते की अहो, आता दीदी घरामध्ये नाही आहे, तर त्या साफसफाईवाल्या माणसांना फोन करा ना, घराची साफसफाई करायची आहे दीदी येण्याच्या आधी. तेव्हा प्रेक्षकांनो विनोद म्हणतो, हो करतोय ग, आता लगेच करतोय. तेव्हा त्या नंबरवरती फोन केलेला असतो, जो नंबर तेजसनेच दिलेला असतो आणि विनोदने आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला असतो. त्या नंबरवरती फोन आल्यानंतर तो नंबर तेजसचाच असतो, पण तो दुसरा नंबर असतो. तेव्हा तेजस म्हणतो, बघा लकीचाम, आला की नाही फोन विनोदचा. हा दुसरा नंबर आहे ना, तो मी मुद्दामून कुणाला देत नाही, कारण असा त्याचा वापर करता येतो. तेव्हा इकडे मानसी म्हणते, हो बरोबर, लोकांना फसवण्यासाठी, त्यांना लुबाडण्यासाठी हा दुसरा नंबर उपयोगी पडतच असेल ना तुम्हाला, नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मानसीने तेजसला चांगलाच टोमणा दिलेला असतो. तेव्हा इथे आता तेजस म्हणतो, बरं झालं असेल तर फोन उचला. तेव्हा इथे छाया म्हणत असते, काय हो, हे साफसफाईवाले यांनी तर लगेच फोन उचलायला हवा, पण ते एवढा उशिरा फोन का उचलत नाही आहेत? किती वेळ झाला रिंग होते. तेव्हा इथे तेजस फोन उचलतो आणि स्पीकरवरती टाकतो आणि मानसीकडे बोलायला देतो. तेव्हा मानसी म्हणते, हां बोला ना. ती आता भाषा थोडीशी बदलून बोलत असते, थोडासा वेगळा टोन तिने आता भाषेला आणलेला असतो. तेव्हा इथे विनोद म्हणत असतो, हां तुम्ही साफसफाई करणारी माणसं आहात ना? तेव्हा इकडे मानसी म्हणते, हो बोला ना, मी तीच बोलते. तेव्हा प्रेक्षकांनो विनोद म्हणत असतो, मग आम्हाला तुम्ही लवकरात लवकर आता घरी या आणि आमच्या घराची साफसफाई करून द्या. त्यासाठीच आम्ही तुम्हाला फोन केला आहे, गप्पा मारायला फोन केलेला नाही आहे, कळलं ना? तेव्हा ती म्हणते, हो येते की, फक्त सांगा कुठे यायचं आहे ते. तेव्हा विनोद म्हणतो, हे बघा, ॲड्रेस वगैरे द्यायची गरज नाही आहे, मी सांगतोय तसं करा. तेव्हा इथे मानसी म्हणते, एक मिनिट हा, मी हा नंबर आता दुसरीकडे कनेक्टेड करते, तुम्ही त्यांच्याबरोबर पैशांचं आणि ॲड्रेसचं बोलून घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो तेजस फोन घेतो आणि म्हणतो, बोला बोला, ॲड्रेस बोला. तेव्हा विनोद म्हणतो, ॲड्रेस वगैरे द्यायची काही गरज नाही आहे, तुम्ही इझिली आमच्या घरापर्यंत पोचाल. दादर आहे ना दादर, दादरच्या इथे पोचलात की स्टेशनच्या तिथून बाहेर आल्यानंतर आजूबाजूला तुम्हाला खूप बिल्डिंगी दिसतील. बिल्डिंगमध्ये तुम्हाला जायचं नाही आहे. पुढे आल्यानंतर प्रभू निवास म्हणून एक घर आहे, प्रभू निवास. ते कुणालाही विचारलं ना तरीसुद्धा सांगतील, तिथे तुम्हाला यायचं आहे. तेव्हा विनोद म्हणतो, मला माहिती आहे प्रभू निवास ना, तिथे मी पोहोचेन, काळजी करू नका. पैशांचं वगैरे बोलून घेतलं जातं. 2,000 रुपयेमध्ये सुद्धा इथे तेजसने विनोदला डिस्काउंट दिलेलं असतं 70%. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कामं करत असतात गीता, त्याचबरोबर आभा, सुनंदा. सुनंदा म्हणते, अगं गीता, भाजी कधीची शिजते, गॅस बंद कर आणि त्याच्यावरती झाकण ठेवून दे. आणि आभा, हा कालचा प्रसादाचा शिरा घेऊन जा बरं तुझ्या सासरी आणि सासरीच्या लोकांना देऊन ये. तेव्हा आभा म्हणत असते, आई अगं तिथे का जाऊ मी? मागच्या वेळेला आईने इथे येऊन किती तमाशा केला, बघितलंस ना तू? आणि विनीतने सुद्धा त्यांचीच साईड घेतली. मग जर तिथे कुणाला माझं काही म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाही आहे, तर मी कशाला तिथे जाऊ ना? मला नाही जायचं तिथे शिरा वगैरे घेऊन. तेव्हा इथे सुनंदा म्हणत असते, आभा असं नाही करायचं, छोटे मोठे वाद झाले म्हणून कुणी नातं तोडतं का? संसार तोडतं का कुणी? हे बघ, ते लोक रागवले असले तरीसुद्धा आपण इथे पुढारपणा घ्यायला नको का? आता गीताचं आणि सूरजचं बघ, त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आला होता म्हणून दोघांनी नातं तोडलं का? नाही ना. मानसीसुद्धा तेजसवरती रागावून निघून गेली होती, म्हणून मानसीने तेजसला परत माफ केलं ना, कारण तिलासुद्धा हे नातं तोडायचं नाही आहे. मग मी तुलासुद्धा तसं करू देणार नाही आहे. हे बघ, ते लोक चुकीचे वागले म्हणून आपणसुद्धा चुकीचं वागायचं नाही, कळलं का तुला? तेव्हा आता हा शिरा घेऊन तुझ्या सासरी जा. तेव्हा इथे गीता म्हणत असते की आई, मी काय म्हणते, आभा बोलते ते बरोबरच आहे ना, म्हणजे निदान कुणाला तरी बरं वाटावं म्हणून आभा इथे चांगुलपणाचं नाटक तर करत नाही आहे. जे काही आहे तिच्या मनामध्ये ती सरळ ती बोलून दाखवते. तेव्हा सुनंदा म्हणते, का चांगुलपणाचं नाटक कुणी करतंय का? तेव्हा गीता म्हणते, नाही तसं नाही आहे, पण जर आपल्या आभाला जायचं नसेल तिथे तर आपण जबरदस्ती का करायची ना? तेव्हा सुनंदी म्हणते, अजिबात नाही. जर मुलं चुकत असतील तर आईचं कर्तव्य आहे त्यांना आपली चूक दाखवून देणं, आणि आबाच्या बाबतीत मी तेच करणार आहे. मी तिच्या चुका पाठीशी घालणार नाही आहे. ती जर चुकली तर मी तिला तिच्या चुका दाखवून देणारच. तेव्हा गीता आपल्या मनामध्ये म्हणत असते की याचा अर्थ मानसी चुकते तर तिची आईच तिला ती चुकीचं वागते हे तिला बरोबर दाखवून देऊ शकते. त्यानंतर इकडे आता छाया खात असते आणि जे काही आता कागद वगैरे आहेत ते आजूबाजूला टाकत असते.
तेव्हा विनोद म्हणतो, अगं काय खातेस आणि आजूबाजूला टाकून देतेस ग, जरा नीट एका जागेवर तरी ठेव ना. तेव्हा इथे छाया म्हणत असते, अहो कशाला, आता आपण त्या लोकांना साफसफाईसाठी बोलवले, त्यांना आपण पैसे देणार आहोत ना, मग ते येऊन करतील ना साफसफाई. तेव्हा विनोद म्हणतो, जसं काही स्वतःच्या खिशातून पैसे देणार आहेस, मी देणार आहे माझ्या खिशातून पैसे, दीदीने दिलेले, कळते का तुला. तेव्हा इथे आता डोरबेलचा आवाज येतो. तेव्हा विनोद दरवाजा उघडतो आणि म्हणतो, काय हो किती उशीर, कधीचा फोन केला आहे तुम्हाला, लवकर तुम्हाला सेवा देता येत नाही का. तेव्हा इकडे आता ती माणसं म्हणजे कोण आलेली असतात, ती लोक तेजस आणि मानसी हे दोघेच असतात आणि ते दोघेजण आधीच्याच भाषेमध्ये बोलत असतात. तेव्हा विनोद म्हणतो, हे काय, मगाशी मी फोन केला होता ती माणसं आणि आता तुम्ही बोलताय ती माणसं, दोघेही सेम आवाजातच बोलताय, काय तुमच्या इथे सगळे एकाच गावातले आहेत की काय. तेव्हा तेजस म्हणतो, हो, एकाच भावकीतली सगळी काही काम करतात ना, म्हणून आमचे सगळ्यांचे आवाज सेमच आहेत. बरं ठीक आहे, आम्ही साफसफाईला सुरुवात करतो. तेव्हा इथे आता साफसफाई कुठली करायची, तर विनोद म्हणतो, जिथे जिथे दीदी फिरतात ना तिथली साफसफाई करायची. ती म्हणजे कुठली, त्यांचा बेडरूम, हॉल आणि किचन इथपर्यंतच. तेव्हा मानसी म्हणते, मग मी जाते आणि आधी त्यांची बेडरूम साफ करून घेते. तेव्हा प्रेक्षकांनो विनोद म्हणतो, थांब थांब, तिकडे कुठे चालीस तू, तुला कसं माहिती आहे दीदींची रूम त्या बाजूला आहे ते. तेव्हा इथे मानसी खूपच जास्त घाबरते. तर प्रेक्षकांनो इथे आता गायत्री आपल्या वडिलांना भेटायला आलेली असते आणि ती म्हणते की बाबा, लवकरच तुमची 27 तारखेला इथून सुटका होणार आहे आणि मी तुमचं स्वागत आहे ना बाबा, त्या प्रभूंच्या घरामध्ये करणार आहे. पण ते प्रभू काही करू शकणार नाही, ते सगळं काही बघतील, पण हरलेल्या चेहऱ्याने, हरलेल्या तोंडाने, डोकं आणि डोळे मान खाली घालून ते लोक बघत राहतील, घराच्या बाहेर उभे राहून, आणि कुणी माझं काहीच वाकडं करू शकणार नाही आहे, असं इथे आता गायत्री म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो जेव्हा इथे विनोद आणि छाया विचारतात की तुम्हाला कसं माहिती आमच्या दीदींची रूम कुठे आहे, बरोबर तुम्ही त्याच बाजूला कशा काय जायला निघाल्यात, कसं माहिती तुम्हाला. तेव्हा मानसी म्हणते, अहो असं काय करताय, आतापर्यंत आम्ही इतक्या घरांची साफसफाई केली, घराचं स्ट्रक्चर बघितलं आम्हाला कळतं की घराचं इथे बेडरूम कुठे आहेत, हॉल कुठे आहे, किचन कुठे, आम्हाला सगळं काही कळतं. आणि तुम्ही मला सांगा, तुमच्या दीदींनी साफसफाई करायला माणसं बोलवलेत म्हणजे तुमच्या दीदी या घराच्या प्रमुख असतील ना. तेव्हा छाया म्हणते, हो अगदी बरोबर, माझी दीदीच या घराची प्रमुख आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते, मग जर त्या या घराच्या प्रमुख आहेत तर मग जी लोक घरातले प्रमुख असतात ना त्यांचे बेडरूम उजव्या बाजूला असतात. मग आता तुमच्या दीदी जर या घरातल्या प्रमुख आहेत तर त्यांचीसुद्धा बाजू ही उजवीच असेल ना, त्यांचा बेडरूम उजव्याच बाजूला असेल, म्हणून मी तो अंदाज लावला. तेव्हा इथे छाया म्हणते, तुम्ही अगदी बरोबर अंदाज लावलाय, माझ्या दीदीची रूम उजव्याच बाजूला आहे. तेव्हा इथे आता लगेचच मानसी म्हणते, मग ठीक आहे, मी जाते आणि त्यांची रूम लवकरात लवकर साफ करते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे विनोद आता तेजसकडे बघतो आणि म्हणतो, तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटते, असं बोलायला जाणार तेवढ्यातच तेजस म्हणतो, चला घराची साफसफाई करून घेतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता बेडरूममध्ये आल्यानंतर ती दरवाजा बंद करते आणि कपाट उघडण्याचा प्रयत्न करत असते. कपाटाचं दार हे बंद असतं. तेव्हा ती आता चावी ठेवलेली असते तर स्माइली बॅगमध्ये, त्याच्यामध्ये चावी बघत असते पण चावी त्याच्यामध्ये नसते. तेव्हा मानसी म्हणते की कदाचित मागच्या वेळेला सूरज दादांचे जे पेपर होते ते मी चोरल्यामुळे इथे गायत्री वहिनींना माझ्यावरती संशय आला असेल आणि म्हणूनच त्यांनी चावीची जागा बदलली असेल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तेजस काम करत असतो. तो एक एक इथे प्लॅस्टिकचा पेपर घेत असतो आणि त्याची व्यवस्थित घडी करत असतो, कारण त्याला फक्त टाईमपास करायचा असतो. त्याला घराची काही साफसफाई करण्यामध्ये जरासुद्धा इंटरेस्ट नसतो. त्यामुळे प्रेक्षकांनो इकडे आता विनोद आणि छाया दोघेजण त्याच्याकडे बघत असतात. तेव्हा विनोद म्हणत असतो, हे बाबा, अरे कामाचे पैसे घेणार आहेस ना तू, काम कुठे करतोयस तू, एवढं जर स्लो काम केलंस तर दीदी येईपर्यंत घरातली कामं करून होतील का. तेव्हा इकडे तेजस आता खूपच जास्त हळूहळू करत असतो, खूपच जास्त टाईमपास करत असतो, जेणेकरून इथे मानसीचं काम इझिली लवकर पूर्ण होईल आणि त्याच्यानंतरला त्या दोघांना लगेचच तिथून सटकता येईल. तेजसला फक्त टाईमपास करून विनोद आणि छाया या दोघांना एंटरटेन करायचं असतं आणि त्यांना बाहेरच आता इथे थांबून घ्यायचं असतं. विनोद म्हणतो, अरे बाबा लवकर लवकर हात चालव ना, इतक्या हळूहळू का काम करतोयस तू, अरे बाबा ह्या स्पीडने काम केलंस ना तर गणपतीच्या आधी होईल का घराची साफसफाई, आणि दीदी जर आल्या ना तर माझी वाट लावून टाकतील. अरे बाबा असं घे, हे मॉप घे आणि असं 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 पुस ना. आणि इथे विनोद आता पटापट इथे कसं तेजसला घराची साफसफाई करायची, कसं पुसून घ्यायचं हे दाखवतो. तेव्हा इथे तेजस म्हणतो, अरे वा,
तुम्हाला तर घराची साफसफाई अगदी पटापट करता येते, मग तुम्हीसुद्धा आम्हाला जॉईन का होत नाही? आम्ही जशी घराची साफसफाई करण्याची इथे आता सुपारी घेतो ना, आम्ही पैसे घेतो ना, मग तसे तुम्हीही घ्या ना. तेव्हा छाया म्हणते, अहो हो, तुम्हाला इतकी छान साफसफाई करता येते, आपण एक काम करूया ना, आपणही अशा ऑर्डर घेऊया आणि पैसे कमवूया खूप. तेव्हा इकडे विनोद म्हणतोय, बाई तू एक काम कर, हा या स्पीडने काम करतोय, मग ह्याच्याबरोबर ती बाई आली ना, ती कशा स्पीडने काम करत असेल, जा तू तिच्याकडे लक्ष दे जा, निदान ती तरी पटापट काम करते का ते बघ जा. तेव्हा छाया त्यांनी म्हणते, हो काय करताय तुम्ही? तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते की हे काय, बेडशीट नीट लावत होते, साफसफाई करत होते. तेव्हा छाया म्हणते, अहो आधी ते करू नका, आधी एक काम करा, आजूबाजूचं झाडून घ्या ना. तेव्हा लगेचच मानसी खालून झाडू मारायला सुरुवात करते. छाया म्हणते, अहो इथून नाही, आधी एक काम करा, वरती कोपऱ्यामध्ये कुठे जळमटं झाले असतील ना, ती आधी बाजूला करा, नंतर खालून झाडून घ्या आणि मग बेडशीट तुम्ही चेंज करा ना, मग चालेल ना? तेव्हा मानसी म्हणते, हो चालेल चालेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणत असते की एक काम करते, ते कपाट आहे ना त्याच्यावरून झाडून घेते. एक काम करता का, हे स्टूल पकडता का तुम्ही? तेव्हा इकडे छाया म्हणते, अहो मी कुठे स्टूल पकडू, मला बाकीचीसुद्धा कामं आहेत ना. तेव्हा इकडे मानसी म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही नका करू, माझ्याबरोबर ते आलेत ना, त्यांना पाठवा ना इथे जरा माझी मदत करायला. तेव्हा इकडे छाया म्हणते, अहो नको नको, ते आधीच त्या स्पीडने काम करतायत, त्यांना जर आतमध्ये बोलावलं तर बाहेरचं काहीच काम होणार नाही, त्यापेक्षा मी स्टूल पकडते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वरती कपाटावरती लक्ष गेल्यानंतर मानसी बघते तर काय, वरती चावी असते. तेव्हा ते झाडू मारत असताना सगळा कचरा छायाच्या अंगावरती उडतो. तेव्हा छाया म्हणते, अहो काय करताय तुम्ही? तेव्हा मानसी म्हणते, सॉरी सॉरी, तुम्ही सोडा आणि बाहेर जा बरं, तुमच्या अंगावरती सगळी धूळ उडेल. तेव्हा इकडे आता छाया म्हणत असते, अहो मग स्टूल कोण पकडणार? तेव्हा मानसी म्हणते, नाही नको, आता नका पकडू तुम्ही, आता मी पडणार नाही आहे. त्यानंतर इथे मानसीला आता चाव्या भेटलेल्या असतात, छाया बाहेर गेलेली असते. तेव्हा मानसी म्हणते, चला आता मला नक्की त्या लेटरमध्ये काय लिहिलं हे कळणारच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता मानसी ही बेडरूममध्ये आपलं काम करत असते. छाया आता बाहेर आलेली असते. विनोद म्हणतो, ए तू का बाहेर आलीस, तू का बाहेर आलीस, तिच्यावरती लक्ष ठेवायचं ना. ते म्हणते, अहो नको, धूळ खूप आहे, मला शिंका येत आहेत. तेव्हा विनोद म्हणतो, नाकावरती रुमाल बांधायचा आणि तिच्यावरती लक्ष ठेवायचं, एक जरी वस्तू लंपास झाली तर दीदींना काय उत्तर देणार आहोत आपण? तेव्हा इथे तेजस मनामध्ये म्हणत असतो की याचा अर्थ इथे आता लकी चांपला काहीतरी पुरावा मिळाला असेल, म्हणूनच त्यांनी छायाला इकडे बाहेर पाठवले. काहीही करून आता छायाला बाहेरच थांबून घ्यायला हवं. तेव्हा इथे विनोद म्हणत असतो, जा बरं जा, आधी लक्ष ठेव जा, एक जरी वस्तू गेली ना तरी आपली वाट लागेल. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, हो काय बोलताय तुम्ही, आम्ही काय इथे वस्तू लंपास करायला आलो आहे का? 100% इथे आम्ही विश्वासाची हमी देतो आहे ना. तो म्हणतो, फक्त हमी देताय तुम्ही, हमी, काम काही करत नाही आहे तुम्ही, फक्त हमी देताय. आधी कामाकडे लक्ष द्या, आधी साफसफाई व्यवस्थित करून द्या आम्हाला, कळतंय ना तुम्हाला? तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो की हो यांना सांगा गप्प बसायला, आम्ही काही इथे चोरी वगैरे करायला आलो नाही. तेव्हा छाया म्हणते, हो तुम्ही गप्प बसा ना, ते लोक बरोबर साफसफाई करतायत, तुम्ही गप्प बसा. तेव्हा विनोद म्हणतो, नाही नाही, मी रिस्क घेऊ शकत नाही, आताच्या आता तू बघ जा ती व्यवस्थित काम करते की नाही. तेव्हा इथे जात असताना विनोदचा पाय घसरतो आणि विनोद आता कमरेवरती जोरात आदळतो. तेव्हा छाया म्हणत असते, अहो काय झालं, तुम्ही कशाला उगाच काही करते, आता पडलात ना तुम्ही. तेव्हा इकडे विनोद म्हणतो, अरे उठव ना मला, उठव ना. तेव्हा इथे तेजस उठवायचं नाटक करतो आणि नेऊन त्याला इथे सोप्यावरती जोरात आदळतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे तेजस म्हणतो, नका काळजी करू, बरोबर लँडिंग झालाय तो, कारण इथे सोप्यावरती जोरात तेजसने आता विनोदला आदळलेलं असतं. त्यानंतर चावी भेटल्यानंतर इकडे आता मानसीने जो काही आता ड्रॉवर असतो तो उघडलेला असतो, लॉकर जो काही असतो तो उघडलेला असतो, त्याच्यामध्ये फाईल असते आणि ती फाईल उघडल्यानंतर त्याच्यामध्ये आता सगळी कात्रणं इथे व्यवस्थित लावून ठेवलेली असतात. इथे आता तिच्या वडिलांबद्दल, तिचे वडील बिल्डर असतात आणि त्यामुळे तिच्या वडिलांबद्दल ज्या काही बातम्या छापून आलेल्या असतात त्याची सगळी कात्रणं काढून इथे आता गायत्रीने आपल्या फाईलमध्ये लावून ठेवलेली असतात. त्याचबरोबर इथे आता सुयोगने फोन केलेला असतो तेजसला. तेजसला फोन केल्यानंतर तेजस म्हणतो, हां सुयोग बोल. तेव्हा सुयोग म्हणतो की हे बघ, गायत्री वहिनी आहे ना, मध्यवर्ती कारागृह नागपूर इथे आता आलेली आहे आणि त्यानंतर ते लेटरसुद्धा मानसीच्या हाताला लागलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे मानसी त्याचा आता फोटो काढून घेते आणि त्याच्यामध्ये नक्की कसलं लेटर आहे, त्याच्यात काय लिहिलं आहे तो मजकूरसुद्धा ती वाचत असते. तर इथे आता 27 ऑगस्टला
कैदी शैलेंद्र दीक्षित यांची कारावासाची शिक्षा पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे ते त्या दिवशी सुटणार असतात असा मजकूर त्याच्यामध्ये लिहिण्यात आलेला असतो। तेव्हा ती विचार करत असते की शैलेंद्र दीक्षित कोण बरं असतील आणि तो मजकूर वाचल्यानंतर इथे मानसी त्याचासुद्धा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून ठेवते आणि ती पेपरची जी कातरणं असतात त्याच्यामध्ये सुद्धा ती चेक करत असते की शैलेंद्र दीक्षित यांचं नाव कुठे आलं आहे का आणि हे शैलेंद्र दीक्षित नेमके कोण आहेत आणि गायत्री वहिनींचा यांच्याशी काय संबंध असेल बरं याचा विचार आता मानसी करत असते। तेव्हा मानसीला ती कातरणंसुद्धा सापडलेली असतात त्या फाईलमध्ये। तो मेन जे लेटर असतं तो मजकूरसुद्धा तिला दिसलेला असतो। त्याच्यामुळे महत्त्वाचे पुरावे महत्त्वाचा क्लू तिच्या इथे हाती आता लागलेला असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो महत्त्वाचे पुरावे हाती लागल्यानंतर इकडे आता तिने तेजसला मेसेज केलेला असतो की काम अगदी पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर मानसी बाहेर येताना तिचं लक्ष जातं तर कॅलेंडरवरती इथे आता 27 ऑगस्टला राऊंड करून ठेवलेला असतो आणि ते बघितल्यानंतर मानसी खूपच जास्त टेन्शनमध्ये येते। तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया। इथे आता सुनंदा म्हणत असते की मानसी तू आणि तेजस तुम्ही दोघे जण नवरा बायकोचं नाटक करताय। गायत्रीने मला सांगितलं, गायत्री जे काही बोलते ते खरं आहे का मानसी? तू आणि तेजस दोघे जण नवरा बायकोचं नाटक करताय का? तेव्हा इथे आता तेजस घाबरतो, मानसीसुद्धा तोंडाकडे बघायला लागते। तेव्हा इथे सुनंदा म्हणत असते, मानसी तुला माझी शपथ आहे, मला खरं खरं सांग तुम्ही दोघे जण नवरा बायकोचं नाटक करताय? तेव्हा मानसी म्हणते हो मावशी, आम्ही दोघे जण नवरा बायकोचं नाटक करतोय। तेव्हा इथे तेजसला आता खूप मोठा धक्का बसतो आणि तो त्या दोघींच्या तोंडाकडे बघतच राहतो आणि मानसीचं सत्य बाहेर आल्यानंतर गायत्रीला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो।